हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर काल आमच्या गावातील म्हणजे पाहुणेच ते त्यांच्या पूजेचं आमंत्रण होतं. वास्तुशांती पूजा होती आणि मला सवाष्णी जेवणाचं आमंत्रण आलं होतं. त्यामुळे काल दुपारी मी आणि सार्थक गेलो होतो तिकडे. संध्याकाळी पुरुषोत्तम महाराजांचं कीर्तन पण होतं, जे आपण युट्यूबवर पाहतो, पुरुषोत्तम महाराज पाटील त्यांचं. त्याच्यानंतर आहे ना त्यांनी ना तुळशीचं लग्न पण लावून घेतलं. तर त्याचा मी आवाज म्यूट न करता तो व्हिडिओ मी टाकते, ते ऐका. मग बाकीचं मी पुढे रेकॉर्डिंग मध्ये सांगते. मंगलम राधा दामोदर चंद्र सावधान कस्तूरी तिलकमललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकङ्करधरे वेणोत्करे कङ्गनौ हरिजं मनौ सुदलितं कण्ठेन मोक्तावले गोपश्री परिवेष्टितो विजयते सूर्याच्छरा मङ्गलं राधा दामोदर सावधान राम राजमने सदा विजयते राम रमे शम्भरे सदा भवतु मे घोरा मम मुद्रा वरवर्यो शिवं भवतु सावधान सावधान समयो साधा समयी प्रियते भावे सद्गुरु के पदाम्बुजधरा चित्ते स्मरा आदरे स्वापाक्षे कुलदैवता वधुवरा कुर्यात्तरा झाल्यानंतर सांगा पांडुरंगाची आरती म्हणायला. त्याच्यानंतर तुळशीचं लग्न लागल्यानंतर आहे ना मग मी आतमध्ये जाऊन होमाचे आणि सगळं पूजेचं सगळीकडं असं दर्शन घेतलं. आणि मग त्याच्यानंतर सगळे एकत्र खूप दिवसांनी येतात, त्यामुळे थोडेसे फोटो व्हिडिओ तर होतातच. आणि खूप गावाकडच्या मैत्रिणी असं काहीतरी कार्यक्रमानिमित्तच भेटतात. आणि इथे ना चालले होते सवासणींना ताटं करण्याचं काम महिलांचं. आणि त्याच्यानंतर मी आणि आत्याने मात्र बसून घेतलं, कारण आता भरपूर बायका होत्या त्यांच्याच ताटं वगैरे करायला. मग त्यामुळे आम्ही बसूनच घेतलं. नंतर आम्ही मस्त असं पुरणपोळीच्या जेवणाचा आनंद घेतला. अशी मस्त आमची सवासणींची सगळ्या पंगत एक लाईननी अशी मस्त बसली होती, गप्पा मारत मस्त जेवणाचा आनंद घेतला आम्ही सगळ्यांनी. त्याच्यानंतर मी घर पाहायला वरती गेले तर जिन्यात पहा किती सुंदर रांगोळी काढली होती आणि खूपच छान. आणि हे आमच्या साहेबांचे 2 मित्र, त्यांना संध्याकाळी यायला जमणार नव्हतं म्हणून ते दुपारीच धावती भेट देण्यासाठी आले होते, ज्यांची पूजा आहे त्यांना. तर नंतर मग मी त्यांच्याशी थोडीशी विचारपूस करून जिन्याने खाली आले, कारण मला खालचे पण थोडेसे टेक घ्यायचे होते म्हणून. तर किती छान रांगोळी काढली बघा जिन्यामध्ये सुद्धा, अगदी सुंदर, पाहायलाच खूप छान वाटत होता. आणि इकडे ना संध्याकाळसाठी स्वयंपाक चालू होता, कारण दुपारनंतर वेगळं जेवण होतं आणि सवासणींसाठी पुरणपोळ्याचा स्वयंपाक वेगळा बनवला होता. इथे सगळीकडे पाठीमागच्या साईडला पूर्ण स्वयंपाक चालू होता, तुम्ही पाहू शकता.
आणि मग आम्ही नंतर जेवण वगैरे झालं परत एकदा हॉलमध्ये बसून मस्त फोटो वगैरे काढले. तर या मावशींना पण किती उत्सुकता आहे बघा फोटो. नंतर संध्याकाळी ना पुरुषोत्तम महाराज पाटील हे युट्यूबर आपण खूप सुप्रसिद्ध महाराज आहेत, त्यांचं कीर्तन होतं. तर खूप लोकांनी नाही का हजेरी लावली होती कीर्तनाला. तुम्ही पाहू शकता, थोडेसे टेक पण घेतलेत कीर्तनाचे, ते पण ऐका. तळपत्याहून हात आणि रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुला जग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. खरंच आवाजाचे जादूगार म्हणून ज्यांची ओळख आहे ना, असे ते पुरुषोत्तम महाराज वाडेकर. याची देही याची डोळा पाहण्याचा योग आम्हाला काला आला. खरंच म्हणजे असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की ज्यांचे कीर्तन आपण मोबाईलवर पाहतो त्यांना कधी असं समोर स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकू, कानाने त्यांचा आवाज अगदी प्रत्यक्षात ऐकू शकू. हा खरंच दुर्मिळ योग आहे आणि तो फक्त पाहुण्यांमुळेच आला, कारण त्यांनी वास्तुशांतीनिमित्त संध्याकाळी या महाराजांचं कीर्तन आयोजित केलं होतं आणि आजूबाजूचे लोक नुसतं त्यांचं कीर्तन आहे म्हणून खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते कीर्तन ऐकण्यासाठी या महाराजांचं. आणि म्हणजे खूपच छान कीर्तन केलं आणि खूप छान उदाहरणं सांगितली महाराजांनी. आणि मग मी नंतर कीर्तन संपल्यानंतर खूप मुश्किलने त्यांच्यासोबत एक फोटो पण घेतला. नंतर असं कार्यक्रम आवरून नाही का 11 वाजले होते तिथून निघायला आम्हाला. आणि बिबट्या पण भेटला आम्हाला रस्त्याच्या कडेलाच होता. आमच्या जाऊबाईंनी आम्ही येताना पाहिला बिबट्याला. तर खरंच खूप भीती वाटत होती, पण तरी सुद्धा आम्ही एवढ्या घाईत त्याचा व्हिडिओ काढला. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.